टाकायचे, चिमण्या यायच्या, भर उन्हामध्ये दाणे टिपायच्या आणि म्हणून चिवचा घास, काऊचा घास, माऊचा घास, ते घासच गेले आता. तो विषयच संपला. म्हणून इथून गेल्यावर एक काम करा, 100 रुपयाला मिळतं ते पात्र, फार सुंदर आहे. 100 रुपयाला दाणे भरा. किराणा करताना थोडी बाजरी घ्या, तांदूळ घ्या, एकत्र टाका, ते भरा आणि ते टांगून द्या आणि वाट पहा. एखाद्या दिवशी एक चिमणी आली आणि तिने दाणा टिपला ना, श्रोतेजनो, या माझ्या 5 दानांपैकी एक दान तुम्हाला मिळेल. याला क्षुधा तृषा दान म्हणतात. उसको दे. इतकं सोपं नाही आहे ते. 1 जानेवारीला कॅलेंडर आल्यानंतर ते किचन मध्ये टांगून द्या. काल निर्णय घ्या. आणि एक माझी विनंती आहे, आज तुमच्या घरी कोणी ब्राह्मण, कोणी साधू, कोणी अतिथी विना बोलवायचं कोणी जेवायला आलं का, ज्या दिवशी आलं त्या दिवशी बरोबरचे टिक मार करा आणि ज्या दिवशी नाही आलं त्या दिवशी गुन्हेलेची फुली करा. 365 दिवसामधून 50 फुल्या सुद्धा निघत नाही वर्षभर. मग विचार करा की 365 दिवसामध्ये फक्त 30च लोक आपल्या घरी जेवायला आले, बाकीचं अन्न मी स्वार्थाने खाऊन गेलो. प्रभू येऊ देणार आहे माझ्या घरी अतिथी भोजनाला. म्हणून पुण्यवाचनाचा श्लोक आता आहे, अतिथीश्च लाभामहे. माझ्या घरी कोणी ब्राह्मण येऊ दे, कोणी अतिथी येऊ दे, कोणी साधू येऊ दे आणि 2 घास त्याला खाऊ दे, माझं अन्न शुद्ध होऊ दे. इतकं सोपं नाही. करून पाठीक मारतो मी तरी 30 बोललो, कदाचित त्याच्याही पेक्षा कमी निघतात. तेच दोघं नवरा बायको शिजवतात, तेच खातात. आज आम्ही इडली केली होती, आज डोसा केला होता. तुझ्या घरी कोण आलं होतं बरं? आलं कोण तुझ्या घरी? श्रीमंताच्या घरी दरवाजाला बाहेर गेट, बेल, कुत्रा, सावधान इतके शब्द असतात ना, कोणी चढून जात नाही. श्रोते, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला शरम वाटली पाहिजे की वर्षभरामध्ये माझ्या घरी 50 दिवस सुद्धा अतिथी जेवला नाही. देवाला प्रार्थना करा, कोणीतरी येऊ दे आणि माझ्या घरी त्याचं उष्ट पडू दे. 5 दानांपैकी हे श्रेष्ठ दान. पहिलं दान सांगितलंय प्रसवशील दान. दुसरं दान आहे मरणावस्था दान. तिसरं दान आहे क्षुधातृषा अन्नदान. चौथं दान आहे नालच्छेदन पूर्वदान. श्रीमद भागवता श्लोक आलेला आहे, यावन नाल छिद्दंती तावन नाप्नोती सूतकम. मुलगा जन्माला आल्यानंतर कोणाची सुनबाई, कोणाची मुलगी गर्भवती असेल तर त्यांनी एवढं काम करा. गेल्यावर जन्माला आल्यावर डॉक्टरांना सांगा की डॉक्टर, मुलगा मुलगी काहीही जन्माला आलं की फक्त आम्हाला बाहेर पटकन निरोप द्या आणि मग नालच्छेदन करा. तोपर्यंत नाळ कापू नका. आणि काय नाही, 2 मिनिटं नाळ नाही कापली तर काही फरक पडत नाही. बाहेर, याला प्रजातीर्थ दान म्हणतात. पटकन बाहेर निरोप. काय झालं? मुलगा झाला, हातात पाणी घ्यायचं, सोडवायचं आणि ब्राह्मणाला बोलवून ठेवायचं की दादा यावर मुलगी हॉस्पिटलला आहे, सुनबाई हॉस्पिटलला आहे, आणि पटकन त्याला जे द्यायचं ते देऊन टाका आणि मग डॉक्टरला सांगा नालच्छेदन करा. राजा परीक्षितीचा जन्म झाला त्यावेळेला परीक्षितीचं नालच्छेदन बाकी ठेवलं ब्राह्मणांना. कारण नालच्छेदन नंतर सूतक लागतं. नालच्छेदन झालं की वृद्धी लागते, वृद्धी दान करता येत नाही. म्हणून प्रसव क्रिया झाली रे झाली की नालच्छेदन करण्यापूर्वी दान करा आणि मग नालच्छेदन करा. श्रीमद भागवतात त्याचा स्पष्ट श्लोक आहे, यावन नालच्छिद्दन्ते तावन नाप्नोती सूतक. जोपर्यंत नालच्छेदन होत नाही तोपर्यंत सूतक लागत नाही. म्हणून ते दान, हे 4थं दान सांगितलं मी. नालच्छेदन खूप मुश्किल आहे, बहुत मुश्किल आहे. मी भाग्यवान आहे श्रोतेजनो, मी नालच्छेदन दान 3 ठिकाणी घेतलंय. 3 वेळा. मुलगा झाल्यावर डॉक्टरांना मला थांबवलं त्यांनी आणि सुवर्णदान केलं होतं. 3 वेळा. मी भाग्यवान ब्राह्मण आहे की मला तो योग आला, नालच्छेदन. आणि 5वं दान लक्षात ठेवा श्रोतेजनो, भयस्थिती दान. भयस्थिती दान या शब्दाचा अर्थ आहे, कुणी